अशी कोण हाक मारते? आणि कोण आहे चंदू? चंदू कोण आहे? तसरे बोय रे चंद्या. जग्गू आत्या. जग्गू आजी. जग्गू आजी. जग्गू आजी? जगबुडी आजी. जगबुडी आजी? जगबुडी आजी? जग्गू आत्या आली म्हणजे गडबड झाली. एक काम करा, आधी तारा आणि सावलीला इथं लपवा. आता आत्याला त्यांची का चुकी आहे? अरे यांची चूक नाहीये, चूक आपली आहे. या दोघांची लग्न झाली हे कळवलंच नाही आपण त्यांना. आता ती आल्यावर मला आणि तिलोत्तमाला चांगलं धारेवर धरणार, मला न सांगता सुना कशा आणल्या म्हणून. त्यामुळे तिलोत्तमा इथे नसताना ह्या दोघी तिच्या समोर यायला नको, नाहीतर हाताला फटके, कान पिरगळलं. चल तुका दाखवते आता. मेल्या शिरा पडली तुझ्या तोंडावर, ती चप्पल जाऊ दे. रे चंद्या. लहानपणाच्या आठवणी आहेत का? हो, जखमा ताज्या आहेत, पण मीठ लोकच उडस्त्यावर. प्लीज एक मिनिट, माझं टेन्शन वेगळंच आहे. मला आता हे स्लीवलेस जाऊन चेंज करावं लागेल. त्यांना ना स्लीवलेस आवडतं ना शॉर्ट्स आवडतात. एकतर मॉम घरात नाहीये, तर ह्या कशाला आल्या आहेत डोक्यावर मिऱ्या वाटायला? एक मिनिट, एवढं टेन्शन का घेताय पण तुम्ही? इतकं कोण घाबरतं? तारा वहिनी, ती बाईले डेंजर आहे. मला ना आंब्या झाडाला उलटा लटकवला होता आणि मारला होता. आता आवाज ऐकला ना तरी पाठ दुखते. इतक्या डेंजर आहेत त्या? ते पण 10 वर्ष आधी. बापरे, 10 वर्षांपूर्वी इतकं मारलं होतं, तर आता किती मारतील? ही हॉरर बाई आता कशाला आली इथे? चंद्या. आत्या आली. अरे उचला. सारे देवाची पूजा बाकी आहे. ते म्हणाले ना उचला. ते बॅगा उचला बोलले. ते काय चाललंय? माहित नाही मी कोण असाय ती. काय रे चंद्या, आत्याचं धाक रवलो नाही की काय आता? नाही म्हणजे नातवांका माझ्या हैसर घेऊन येलं शहरात आणि त्यांच्यावर केलेले संस्कार इसराक लावलंस की काय त्यांका? नाही नाही नाही, होय होय काय करतस? मग हे आशीर्वाद देऊ काय, आमंत्रण देऊ त्यांका? हा त्या काय कबड्डी खेळतास की काय? हा आशीर्वाद मोठे वा. उठा. रे ह्यो माका लुटत होतो. लुटत होता हा? मग तुला 200 रुपये, 200 रुपये दे म्हणता. 200 रुपये मागता माझ्याकडे. तू काळजी नको करू, मी बघतो. 200 रुपये मागतोस? चल चल बाबा, चल पटकन चल. आत्या चल आत ये ना. संध्या, तुझं कौतुक वाटतं हा? नाही म्हणजे एवढं मोठं बंगलो बांधलंस, इतकं पैसो कमावलंस, सगळी तुझी कृपा आत्या. पण आते विसरलंस हा? आणि आतेचो धपाटो पण विसरलंस तू. जरा म्हणून चाड रवली नाही हा तुमका. बाहेर कोण घेऊ पण इला नाही माका. अगं आजची तू येऊच दिलं नाही, डायरेक्ट घरात आला तुम्ही. हा म्हणजे तू कळवलं असतंस तर आम्ही स्टेशनवर आलो असतो ना तुला घ्यायला. तू वेळच दिला नाहीस लपवायला. काय काय बोललोस तू? कोणाक लपूचा होता? लपवायला? नाही नाही नाही, दाखवायला दाखवायला. नवीन गाडी घेतली ना ती दाखवायला. कधी? अरे नवीन गाडी घेतली सोहम. नील सांग त्याला. हा नवीन गाडी घेतली. हा तर ती गाडी घेऊन तुला घ्यायला आलो असतो, तू संधीच दिली नाहीस. अरे गाडीचं कौतुक कोणाक सांगतोस तू? माका? लहानपणी ढुंगणा दुखली असत तुमची, माका सांगता गाडीचा कौतिक? काय रे रंग्या? पिशव्या हैसरी ये, हैसरी ये. तुझ्या खिशात लय पैसे खळखळतात नाही रे हा? तेव्हाच माझ्या लक्षात इला की तुझ्या खिशात माप पैसे असत म्हणा. ह्या तुमच्या श्रीमंत लोकांमुळेच ना
हे शेपारले असत सगळे. अरे 200 रुपयाची किंमत तुमका नाही रे, पण माका एक एक चवली पावली जमा करून करून ना तुझ्या बापाशी लहानाचं मोठं केलंय. विचारते का काय रे चंद्या? नाही नाही आजी, मी सोडलं नाही त्याला. अगं तुझा नातू आहे मी, तुझे संस्कार आहेत माझ्यावर. नाही नाही सोडलं नाही. होय काय? पैसे नाही दिले म्हणता. हा पोलिसांची धमकी दिली, गेला निघून. खरंच नाही काय रे तू देऊ पैसे? नाही, माझ्या घराची शपथ घे बघूया. बाबा अरे तुझा नातू आहे तो, कसे देणार तो पैसे? हे सोम्या, तू हे असले घट कपडे घालून खाय चाललंस तू? आणि ह्या अरे ह्यो जो कपडो आहे ना तुझ्या पॅन्टीचो, तो आमच्याकडे तंबू बांधतात ना, तंबू ते का वापरतात, आणि तू काय त्याची पॅन्ट शिवलस? काय रे बाबा तुमची कपड्याची नाटका. रे हैसर रे जरा हडे रे. हा हे घे 1 रुपया. चुनो घेऊन ये रे, चुनो संपलो माझं डब्यातलं. अरे लगेच खाय निघालं. बस बस रे. सगळ्यांका ना सुतासारखा सरळ करू केलंय आम्ही. आता बघच तू एकेकांका कसा सरळ करते. रे बबल्या ये, हैसर ये रे. मेले खाली ये का धुरी देव? येतच का नाही खाली? का ती शिक्षा करू परत? टांगू उलटा टांगू तुका? नको, परत ते शिक्षण नको. हा तू एक काम कर, मस्त खा पे, झाड जोडो आणि बोपड्यात बसून निघून जा. काय ते तुझे जीभ लय चुरू चुरू बोलता नाही रे. बरोबर सरळ करते आता तुमका, बघच तू. अगं तू कामाला लावशील ग त्याला, पण मला सांग तू कशी आहेस? कशी म्हणजे? माका काय दाढ भरली? मी एकदम ठणठणीत खमखिया. हा अजून पण. बरं बाबा, मी बॅग व्यवस्थित आहे की नाही बघून येतो का? तेवढ्या बॅगा कडी पण लावली. तू कडी लावली असशील, पण त्या सावळ्या बॅगेतून तारा बाहेर आल्यात की नाही ते बघायचंय मला. रे नील, खायचं सामान? अरे माझं सामान तर राहायचं असा. खायचं सामान? अगं माझ्या बॅगा, मी चाललोय ना, तर तो माझ्या बॅगा घेऊन येतोय खाली. तू काय चाललंस? अगं तुझा नातू आता खूप मोठा झालाय. मीटिंग आहे, जागतिक मीटिंग. हो इथेच निघायचंय. हो. आबा आत्ताच निघावं लागेल. तुमचं तुम्ही बॅगा आता, मी निघतो. येतो आजी. काय चाललंस? काय अरे सारखं काम काम काम. अगदी औशीवर गेलंस हा? ती एक काय पण असून देत, सारखा आपला हैसर जाऊचा कामा, हैसर जाऊचा कामा. जरा शांत राहा रे रंग्या. आता मी इलय ना, कोणी पण कुठे जाऊचा नाही सांगून ठेवते. या घरात ना शिस्त म्हणून काय रवली नाही हा. कोण म्हणता माका हैसर जाऊचा, कोण म्हणता खैसर जाऊचा. काय चालला काय? नुसते पैसे कमवायच्या मागे नाही तुम्ही सगळे जण. काय रे चंद्या? पण आता मी इलय ना, एकेकांका ना कसा सुतासारख्या सरळ करता ता बघा. त्याच्यासाठी तर इलय मी. जगदंबा म्हणतात माका. काय जगदंबा? मिळाल्यानो हनीमून वाल्यानो, आता रात्री दूध पिऊचा, व्यायाम करूचा आणि झोपून जायचा. हनीमून करतो. ह्या जगू आजी आहे तरी कोण? जगदंबा. जगदंबा.
हो, जगदंबाच. नाही म्हणजे त्यांचं खरं नाव जगदंबा खानोलकर, कोकणातल्या जगदंबा खानोलकर. त्यांना बघितलं ना तरी लोकांची घाबरगुंडी उडते. बाबाच बघितलं ना किती घाबरतात ते. बाबांवरून आठवलं की त्या बाबांना चंदू म्हणाल्या. हो, बाबांच्या लहानपणापासूनच त्या बाबांना चंदू म्हणतात, कारण त्या आपल्या बाबांच्या आत्या आहेत. सख्या आत्या? हो, जग्गू आत्या. खरं तर आपल्या बाबांवर खूप प्रेम आहे त्यांचं, पण बिचाऱ्या त्यांना सख्या मुलांकडून काहीच सुख नाही बघ. ही बिचारी, ही कसली आली आहे बिचारी? काही नाही, शी डिझर्व्स इट अमृता वहिनी, प्लीज. ऐश्वर्या, आणि तसंही तिचं दुसरं नाव माहिती आहे ना काय? जगबुडी. जगबुडी? हो, सगळ्यांना घेऊन बुडतेच आहे ती. तिकडे ती जगबुडी नदी आहे ना, त्या नदीच्या नावावर तिकडच्या पोरांनी तिचं नाव ठेवलंय जग्गू आजी. सगळं बुडवायलाच आली आहे ती, कोणाला जगू देत नाही. काय म्हणे तर जग्गू आजी आली आता आपल्या डोक्यावर बसायला. पण या जग्गू आजींना सगळे इतके का घाबरतात? सांगते. आपल्या बाबांची आई गेल्यानंतर आत्यांनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. शिक्षण वगैरे सुद्धा त्यांनीच बघितलं. आपल्या बाबांना खरं तर खूप मदत केली आहे त्यांनी. पुण्यात बिझनेससाठी जागा सुद्धा आत्यांनीच दिली. पण आता आत्यांना असं वाटतं की बाबा आता मोठे बिझनेसमॅन झाले आहेत म्हणून बदलले आहेत. खरं तर जग्गू आजींची शिस्त खूप कडक आहे. खूप कठोर सोहळं पाळतात त्या. जरा चूक झाली ना की फटकेच बसतात. आपल्या आई पण त्यांच्या शब्दाबाहेर नाही आहेत. म्हणजे जग्गू आजी चांगल्याच कडक आहेत तर. हो ना, म्हणूनच सगळे खूप घाबरतात त्यांना. त्यांनी आपली परंपरा खूप जपली आहे. त्यांना सगळं ना वेळेत लागतं. मॉडर्न असं काहीच चालत नाही त्यांना. माणसं घरात रिकामी बसली ना की डोक्यात आग जाते त्यांच्या. कसली आग जाते? ह्या अशा हट्टी स्वभावामुळे त्यांच्या मुलांनी त्यांना घरातून काढून टाकलंय. आता आले तिथे आपल्या डोक्यावर बसायला. मग आता मॉम नाही आहेत तर मग ह्या जग्गू आजी आल्या आहेत आपल्या डोक्यावर बसायला. मग हनीमूनचं काय? कसलं हनीमून? एवढं राबवतील, इतकं काम करून घेतील की ना हनी दिसेल ना मून ना सन. बसा आता. तुमच्या दोघींचं ठीक आहे. मग ऐश्वर्या, आपलं काय? पाणी. नमस्कार करते हं. देव बरे करो. तुझी कूस लवकर उचू दे गो. गो आमरे, ती पांढरी पालखय असा इंग्लिश विंग्लिश वाली. मी इकडे. इली इली इली. बरे करो देव. हा, लय सुधारणा झाली गो तुझ्यात. पण घो खय असा तू माहित असस रे. गो म्हणजे टिकली टिकली. गो आमरे, पांढऱ्या पालीक सांग टिकली म्हणजे काय ता. काय रे चंद्या, तिळू कळणार नाही? तिळू? कोण आहे तिळू? तिळू? हा, तिलोत्तमा मॅडमला म्हणत असते. सुने का सांगू, टिकली बिकली लावची असता ती. आजी लावली होती ना? हो हो, पडली असेल. पडली. वा आमरे. आमरे कोण आता? अमृता वहिनी. पिशवीत ना फणसाची कुयरी, शेवग्याच्या शेंगा बिंगा भाजी आणल्या. आता बघा त्याचा काय करूच आता. हा, पण काय गो, त्या पांढऱ्या पले येता का नाही? शिकली का नाही काय करू? स्वयंपाक पाणी का नाही अजून? काय गो, स्वयंपाक पाणी काय शिकलंस का नाही? शिकते. हा, शिकते. शिकव जा.
बघ काय करूच आता. रे ठोंब्यासारखे बघताच काय तुम्ही सगळेजण. अरे 12 तासाचा प्रवास करून इलय मी. अरे कोकणातले काय ते रस्ते, सगळा आग मोडून गेला माझा. जरा बघा त्या रस्त्यांचा काय ता. रे कुणीतरी माझे पाय चेपा जरा. अरे 12 तासाचा प्रवास करून इलय, हात दुखतात पाय. रे रंग्या पाय चेप रे माझे जरा. आजी काय डोक्याचे पण देऊ. डोक्याचे पण देव. डोक्यात आपता ना गळो पण दाबशीत माझो. दाब हात दाब. हो. अरे तू पाय दाब. आहा बरा वाटला जरा. अंग मोडून इला सगळा. मेले रस्ते. रस्ते करणत नाहीत, करणं तेवढाच बोंबला, बाकी काय नाही. रे इतको येळ झालो पण माझो राजा खय असा. अरे आता हा राजा कोण? तिचा नवरा आहे का? कोण राजा? काय बोलताय तुम्ही? राजा? हा राजकुमार सरांना राजा म्हणत असतील त्या. काय रे चंद्या खय असा रे? ए माझा राजा रे खाली ये, तुझी आजी इलिया. काय रे नारळ घेऊन ये. वामरे बोलवते का? अगं आत्या, राजकुमार ना ऑफिस टूर वर गेलाय. हा, तूच पाठवलं शी. मी येणार कळल्यावर होय का नाही? अगं नाही, तू न कळवता आलीस ना. माहिती असतं तू येणार तर थांबवून घेतलं असतं ना त्याला. अरे काय रे राजा, ये खाली ये. तुझी आजी वाट बघता, ये रे. काय गो आमरे खय असा तुझं घो? बोलू सा ते का बोलू नाही. आणि काय रे चंद्या तिळू खया खय गेली का पैशाच्या मागावर? तिलोत्तमा ती बाहेर गेली जरा. आजी मी चहा आणते तुमच्यासाठी. तू चहा आणतोस? आमरे त्याच्या बरोबर जागो, नाही तर चहा आणता आणता वीज घालून घेऊन ये. बरा वाटला जरा. जरा सांग मोकळा झाला रे. यार ही जगबुडी का आली असेल? आणि म्हणतो एवढं सगळं प्लॅनिंग झालं होतं, सगळी तयारी झाली होती आणि आता हिला यायचं होतं. सगळं प्लॅन चौपट झाला माझा. ओ गॉड. सारंग त्या जगू आजी गेल्या का? त्या एकदा आल्या की 15 दिवस तरी नाही जात. खूप कडक आहेत का त्या? खूप कडक आहेत सावली. अतिशय तापट स्वभाव. मी सांगेन तेवढं कमी आहे. सोड, आईला कळवायला हवा. आई, जग्गू आजी आली आहे. अगं मला काय माहिती? आम्हाला कुणालाच माहिती नाही. तुला माहिती आहे ना ती नाहीच. अगं ती कधी सांगून येते काही? डायरेक्ट आली आहे ती. आता काय म्हणजे? फ्लाईटचं तिकीट काढ आणि पटकन ये. नाही नाही आमच्याकडून हँडल नाही होत. अगं आई ऐक, माझा गडबड सुरू आहे. तू नाही नाही तू लवकरात लवकर ये. आई तू येतेस. आई तू येतेस बस. आजी चहा. काय गो चाय दे. काय गो हैसर काय साखर सोन्याच्या भावाने मिळता काय गो? हा नाही, तोळ्या तोळ्या मोजून घालतस की काय चात साखर? नाही आजी. का काय झालं? अगो मग साखर काय नाही घातली याच्यात?
आजी ऍक्च्युली जास्त साखर खाल्ली ना तर डायबिटीस होतो आणि आजार पण येतो, म्हणून साखर कमी घात. तू माका सांगतस तब्येतीचा? 70 वर्ष झाली गो चाय पिते मी आणि शेतात जाऊन भात लावते. विचार तुझ्या सासऱ्याक. काय रे चंद्या? ए रंग्या, काय रे? काय चाललंस? गेला होतास काय? फोन लावायला